आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहरामधील टॉप 10 इम्पोरियल इथे प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला विरोध अधिकच तीव्र झाला आहे. मंगळवारी 14 जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर हे संबंधित गाळ्याची मोजणी करण्यासाठी आले असता संतप्त गाळेधारकांनी त्यांना घेराव घातला आणि काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त केलाय. तर यावेळी परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गाळे मोजणीसाठी वाईन शॉपचे मालक प्रवीण दिड्डी आणि पांडुरंग दिड्डी हे देखील या ठिकाणी हजर होते. त्यावेळी गाळेधारकांशी त्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप उपस्थांनी केला आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या गाळेधारकांनी अधिकच आक्रमक भूमिका घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाच जाब विचारला. आजच वाईन शॉप मालकांची अरेरावी सहन करावी लागते, तर उद्या इथे वाईन शॉप सुरू झाल्यानंतर दारू पिऊन येणाऱ्या ग्राहकांकडनं धिंगाणा घातला जाईल. महिलांना आणि व्यापाऱ्यांना याचा त्रास झाला तर याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गाळेधारकांनी निरीक्षक योगेश सावखेडकर यांना दिलाय. तर यावेळी C24 प्रतिनिधी शावी शेख यांनी निरीक्षक योगेश सावखेडकर यांना सर्व गाळेधारक आणि नागरिकांचा तीव्र विरोध असताना आपण गाळा मोजण्यासाठी का आला आहात असा प्रश्न विचारला. त्यावर सावखेडकर म्हणाले की ही आमच्या विभागाची नियमित अशी प्रक्रिया आहे. आम्हाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करायचा आहे. नागरिकांचा विरोध, वस्तुस्थिती आणि सर्व बाबींचा सविस्तर अहवाल आम्ही अहिल्यानगर येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक इंगळे यांच्याकडे पाठवणार आहोत. पुढील निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील. आम्ही केवळ आमची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करतोय. दरम्यान टॉप 10 इम्पोरियल येथील गाळेधारकांनी वाईन शॉपला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देणार नसल्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला. या आंदोलनामुळे वाईन शॉप स्थलांतराचा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. आता राज्य उत्पादन शुल्क विभाग याबाबत काय निर्णय घेणार याकडेच संपूर्ण संगमनेरकरांचं लक्ष लागलंय. आज या ठिकाणी टॉप 10 ही जी बिल्डिंग आहे, संगमनेरचं खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत असं आपलं शहर आहे आणि शहराचा एक अभिमानाची गोष्ट म्हणजे टॉप 10 सारखी बिल्डिंग आपल्या शहरामध्ये आहे आणि एक मोठे मोठे ब्रँड या ठिकाणी येऊन या ठिकाणी व्यवसाय करतायत. त्यामुळे आपल्या शहरातल्या लोकांना खूप चांगला या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे, चांगल्या ब्रँडचे क्वालिटीचे मटेरियल या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. परंतु अशा या एक चांगल्या ठिकाणी वाईन शॉप या ठिकाणी होते आणि कुठेतरी संस्कृतीचा ऱ्हास होतोय असं आमच्या सर्व गाळेधारकांना या ठिकाणी वाटतंय. आणि या ठिकाणी खूप साऱ्या महिला या ठिकाणी कर्मचारी म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये काम करतायत. सर्व काही या चांगलं चाललेलं असताना वाईन शॉप या ठिकाणी जर झाला तर या सगळ्या चांगल्या चाललेल्या याला कुठंतरी खोडा बसल असं वाटतंय आणि ते एक संस्कृतीच्या विरोधातलं काम या ठिकाणी चाललंय. तर आमच्या सर्व गाळेधारकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी वाईन शॉप झाली नाही पाहिजे आणि आज या ठिकाणी ते डिपार्टमेंटची लोक मेजरमेंटसाठी आले तर आम्ही सर्वांनी त्यांना कडाडून विरोध या ठिकाणी केलेला आहे आणि याही पुढे आमचा संघर्ष असाच त्या ठिकाणी चालू राहणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी जेव्हा गाळेधारक तुम्ही सर्व एकत्रित आलात आणि सर्व राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी गाळ्या मोजण्यासाठी आला, मग तिथं ते ओनरही आले होते. मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, काय म्हटले, नेमकं काय झालं तुमचं वादावाद? म्हणणं तर बाजूला राहिलं, त्यांना आम्ही फक्त आमच्याबरोबर चर्चा करा एवढंच आमचं म्हणणं होतं. तर त्यांनी आमच्यावरती ते ओनर कोण होते त्यांनी अरेरावी करायला सुरुवात केली आणि ते डायरेक्ट मध्ये त्याच्यात घुसून त्यांचं काम त्यांनी पुढे सुरू केलं. म्हणजे आमचं म्हणणं सुद्धा ते ऐकायला आज तयार नाहीये. आजच जर ही परिस्थिती असेल
अरेरावी जर आज ओनरच करत असेल तर उद्या तुमचं वाईन शॉप सुरू झाल्यानंतर जे काय ते खरेदी करायला येणार आहेत त्यांना कोण सांभाळणार, हा मोठा प्रश्न या ठिकाणी. उद्या म्हणजे तुमचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती आजच या ठिकाणी दिसते. तर याची सर्व जबाबदारी उद्या डिपार्टमेंटवरती, राज्य शुल्क विभाग असेल, प्रशासन असेल, यांच्यावरती त्या ठिकाणी राहील असं माझं म्हणणं आहे. आज जे आपण इथं टॉप 10 मध्ये गाळा मोजण्यासाठी आला आहात, जे शॉपी येते नागरिकांचा तीव्र विरोध दिसत आहे. मग काय नेमकं आपली काय भूमिका आहे, काय करताय? जे अनुज्ञप्तीधारक आहेत त्यांनी जे ज्या ठिकाणी वाईन शॉप स्थलांतरासाठी जे गाळे दाखवले ते त्या गाळ्यांचं जे त्यांनी प्रस्तावित नकाशे सादर केले त्या नकाशानुसार मोजमाप बरोबर आहे का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही आलो होतो. मग हे शॉप इथं येणारच आहे का? नाही, ते आमचे अधीक्षक साहेबांना आम्ही अहवाल सादर करू, राज्य उत्पादन शुल्क साहेब अधीक्षक, त्यांना मग ते निर्णय घेतील काय. परंतु एवढं विरोध असतानाही आपण मग गाळे इथं मोजायला येत आहे, मग याचा अर्थ काय? चौकशी अहवाल सादर करायला लागेल ना. जसे तुमचे तक्रार केलेले आहेत टॉप 10 इम्पिरियलचे गाळेधारकांनी, त्या तक्रारींचा जसा अहवाल जाणार आहे तसंच त्यांनी ते वाईन शॉप स्थलांतरासाठी जो अर्ज केलेला आहे त्याचा अहवाल सादर करणं, चौकशी अहवाल सादर करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही गाळ्यांचे मोजमाप घेण्यासाठी आलो होतो. मग नागरिकांना काय उत्तर दिलं आपण? त्यांचं म्हणणं आहे का शेजारी पण लेडीजचं गाळा इथं आहे, त्याच्या शेजारी वाईन शॉप तिथं येतं. मग अशा वेळी आपण काय, आपली काय भूमिका असणार आहे? आता जे इथले जे आहेत गाळेधारक यांनी जे जबाब नोंदवून दिलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही अहवाल सादर करणार आहोत. शावी शेख, C24 तास, संगमनेर.